रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत। आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये 2 हत्ती आपल्याकडे आले होते, त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले। नमस्कार, तुम्ही पाहत आहात न्यूज BHD। आज आपण बोलणार आहोत गडचिरोलीतील त्या गंभीर विषयावर ज्याकडे अखेर सरकारने लक्ष दिलंय। शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि रानटी प्रश्नाचा वाढता त्रास। सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती व वाघाच्या हल्ल्यात जवळपास 87 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे आणि शेकडो हेक्टर क्षेत्रातील रानटी हत्तीने धान पिकाचं नुकसान केलेलं आहे। रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत। आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये 2 हत्ती आपल्याकडे आले होते, त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले, पण त्यांचं वारंवार येण्याचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्या दृष्टीने वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत की योग्य अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करावी। आणि वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वन विभागाने एक बैठक घेतली। गडचिरोली, जे एकीकडे नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र अजूनही इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या भीषण आव्हानांचा सामना करावा लागतोय। शेवटच्या काही महिन्यांपासून गडचिरोलीच्या जंगल भागात रानटी हत्ती आणि वाघांचे दर्शन होत आहे। या प्राण्यांचे शेतावर धडक देणे, घराजवळ फिरणे अशा अनेक घटना वारंवार घडत आहे। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि सुरक्षिततेसंदर्भात अनेक तक्रारी वन विभागाकडे पोहोचल्या आहे। अशाच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर असताना तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या विषयावर चर्चा केली। वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वन विभागाने एक बैठक घेतली आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वन्सीज तयार करायच्या, जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यावर वारंवार हल्ले होणार नाहीत, अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि लवकरच तो सगळीकडे लागू करून त्यातनं शेतकऱ्यांना कुठेतरी अशा प्रकारच्या हल्ल्यातनं कसं वाचवता येईल असा आपला प्रयत्न आहे। गडचिरोली सारख्या भागात जिथे एकीकडे नक्षलवादावर नियंत्रण मिळवत विकासाची वाट शोधली जात आहे, तिथे शेतकऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी राबवली जाणारी ही पावले नक्कीच स्वागतार्ह आहे। तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही पाहत आहात न्यूज BHD। बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारदर्शक आणि स्थानिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।